मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही चाललोय लोणावळ्याला। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे। तर लोणावळ्याला आम्ही का चाललोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही सगळं पाहता येईल। तर चला, पण लोणावळ्याला जाण्यापूर्वी एक महत्त्वाच्या कामासाठी आता आम्ही निघालो। तर चला आमच्यासोबत। तर कोणत्याही कार्यक्रमाला जायचं असेल ना की सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे गिफ्ट काय द्यायचा। तर असंच आम्ही आज एका खास व्यक्तीच्या खास कार्यक्रमासाठी चाललो आहे। तर गिफ्ट पण खासच हवं नाही का? त्यामुळे आम्ही घराजवळ असलेल्या मुथा ज्वेलर्समध्ये आलो आणि ह्या फ्रेम्स आम्ही यापूर्वी पाहिल्या होत्या। म्हटलं जेव्हा केव्हा आपल्याला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर आपण अशी फ्रेम देऊया। तर इथे वेगवेगळ्या फ्रेम्स होत्या। लक्ष्मी मातेची फ्रेम होती, लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि गणपती बाप्पाची फ्रेम होती, स्वामींची पण फ्रेम होती, राम दरबाराची पण फ्रेम होती। तर विचार केला कोणती फ्रेम द्यायची। तर बऱ्याचदा असं होतं ना की आवडतात आपल्याला गोष्टी, पण कधी कधी कुठल्या कुठल्या गोष्टीची काहीतरी गोष्ट आपल्याला खटकते आणि आपण परत घेतलेला निर्णय आपल्याला बदलावा लागतो। असंच काहीसं झालं आमचं या लक्ष्मी मातेच्या फ्रेमबद्दल। फ्रेम तर आम्हाला खूप आवडली आणि ही प्रायमा आर्टची ही फ्रेम आहे। ह्याच्यामध्ये जे आतलं जे डिझाईन केलेली आहे ह्याला हा सोन्याचा पत्रा आहे, 24 कॅरेट सोन्याचा। तर पहिल्यांदा आम्ही लक्ष्मी मातेचीच फ्रेम घेत होतो। ऑलमोस्ट आम्ही डन केली होती फ्रेम, पण झालं असं पॅकिंग करायला आम्ही देणार आणि म्हटलं परत एकदा बघूया कशी आहे। तर त्या लक्ष्मी मातेचे फीचर्सच नीट दिसत नव्हते। ही मोठी फ्रेम होती चांगली, पण आम्ही जी छोटी फ्रेम बघितली होती त्याचे फीचर्सच दिसत नव्हते आणि नंतर म्हटलं नको, आपण नको द्यायला लक्ष्मी मातेची फ्रेम। कारण कसं असतं ना, फीचर्स जर नाही दिसले तर हे बघा आता तुम्हाला ह्याच्यात पण क्लिअर दिसेल, फीचर्स नाही दिसत आहेत, फक्त आउटलाईन दिसते। आणि सेम ह्या फ्रेमबद्दल पण झालं। मग विचार केला कोणती फ्रेम द्यायची, कारण देणार तर अशाच पैकी फ्रेम देणार, कारण ज्यांना ही द्यायची आहे त्या व्यक्ती खूप खास आहेत। मग शेवटी खूप डिसिजन घेऊन 2-3 फ्रेम बघून फायनली आम्ही डिसाईड केलं की ही राम दरबाराचीच फ्रेम घ्यायची। ह्याला पण कारण आहे, कारण ज्यावेळेस राम मंदिराचं अनाउन्समेंट झालेली की मंदिर तिथेच बनवलं जाईल, त्यावेळेस आम्ही ज्यांच्या कार्यक्रमाला जातोय त्यांनी पेढे वाटले होते, ते सुद्धा हायवेवरती येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना त्या आनंदामध्ये त्यांनी मोतीचूरचे लाडू वाटलेले, पेढे वाटलेले। त्यामुळे म्हटलं आपण श्रीरामांचंच फ्रेम त्यांना गिफ्ट देऊया। आणि त्यांचं पॅकिंग पण इतकं छान होतं ना, म्हणजे जितकी फ्रेम छान तेवढं त्यांचं पॅकिंग होतं। त्यामुळे मला फार आवडलं त्यांचं एकंदर तो बॉक्स, ती पिशवी सगळंच। तर शेवटी गिफ्ट पॅक केलं आणि आम्ही घरी आलो, कारण निघायचं होतं। बॅग्स वगैरे तर आम्ही पहिलाच पॅक करून ठेवलं होतं, फक्त हे गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही बाहेर आलो होतो। तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर पॅकिंग आहे ना। तर पूर्ण पॅकिंग झाल्यानंतर थोडंसं बिल वगैरे होईपर्यंत मी म्हटलं आपण इथे ज्या चांदीच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्याचं पण एक थोडंसं शूट घेऊया, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल। कारण चांदीचं इतकं छान कलेक्शन होतं। ह्या चांदीच्या वाट्या, चांदीचे पेले, चांदीचे ग्लास, कलश, त्याच्यानंतर छोटे दिवे, त्यानंतर हळदी कुंकवाचे करंडे, पैंजण, सुंदर मस्त कलेक्शन होतं तिकडे। मुथा ज्वेलर्समध्ये ना मला एक आहे, त्यांचं कलेक्शन ना एकदम युनिक आणि सुंदर कलेक्शन असतं। फार फार मला आवडलं। आणि शेवटी काय टाइमपास करणार ना, बिल होईपर्यंत, त्यांचे सगळे सोपस्कार होईपर्यंत म्हटलं चला आपण हे शूट करूया आणि तुम्हाला दाखवूया छान छान वस्तू। पैंजणाचे पण खूप व्हरायटी त्यांच्याकडे होते। हे बघा सुंदर दिसतंय ना, खूपच मस्त आहे। आणि शेवटी काय थोडंसं आपण बायकांचा स्वभाव असतो ना, सगळं असलं तरी सुद्धा आपण विचार करतोच काय नवीन दिसतंय आपल्याला। शेवटी बिलिंग वगैरे करून आम्ही घरी जायला निघालो आणि घरी आल्यानंतर
सगळं तर रेडीच होतं. आमची कॅब आली होती, कारण आम्ही कॅबने जाणार होतो. आमची कॅब आली आणि आम्ही लोणावळ्याच्या वाटेला लागलो. लोणावळ्याला आम्ही आलो होतो मिस्टर श्याम बेंद्रे सर यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी. तर इथे बेंद्रे हॉलिडे होम्समध्ये आमची राहण्याची सोय केली होती. अतिशय सुंदर डेकोरेशन केलं होतं. हे दोन्ही विलाज पण त्यांचेच आहेत, हॉलिडे होम्स आहेत त्यांचे. आणि सुंदर डेकोरेशन आणि एकंदर खूप छान पॉझिटिव्ह आणि आल्हाददायक वातावरण होतं. छान वाटत होतं एकदम. आमच्या रूम बुक्स होत्या आणि चावी येईपर्यंत आम्ही खाली इथे वेटिंगमध्ये थांबलो होतो. आणि इतकं छान आणि सुंदर डेकोरेशन होतं, मस्त लाइटिंग होत्या, छान वाटत होतं पाहायला. तर एकंदर यासाठी आम्ही आलो इथे. तर असं छान आता मी रेडी झाले आणि आता आम्ही फंक्शनच्या इथे चाललो आहे. लोणावळ्याला येऊन बराच वेळ झाला आहे, तर फ्रेश झालो आणि आता चाललो आहे. थोडंसं असा सिंपलच लुक केला आहे. मागचा पसारा इग्नोर करा प्लीज. अतिशय सुंदर आणि प्रशस्त विला आहे. हॉल, 4 बेडरूम, किचन असं ऑक्युपाईड हा विला आहे. आणि खरंच इथे आमची रूम बुक होती आणि सुंदरच मस्तच वाटत होतं. खूप छान आणि मस्तच आहे, यात काय वादच नाही. आणि विचार केला की सगळ्यात पहिला आपण पूजेचं दर्शन घेऊया, कारण सकाळी पूजा होती आणि आम्हाला पूजेला यायला जमलं नाही. तर 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इथे सत्यनारायणाची पूजा होती आणि नंतर मग हॉलवरती उरलेले कार्यक्रम होते. तर हे आहेत मिस्टर श्याम बेंद्रे आणि या शोभा बेंद्रे त्यांच्या वाईफ. 50 वर्ष झाली लग्नाला आणि इतकं एन्थुझियास्टिक पर्सनॅलिटी आहेत हे दोघं पण. खूप छान वाटत होतं. आणि या मूर्त्या पण बघा ना किती सुंदर आणि रेखीव दिसत आहेत. तर आम्ही हे पूजेचं दर्शन घेतलं आणि नंतर जिथे कार्यक्रम होता त्या वेन्यूकडे आम्ही निघालो. पण नजरच हटत नव्हती या मूर्त्या आणि या पूजेवरनं. असं वाटत होतं जाऊच नाही, इथेच थांबावं. इतकं छान आणि प्रसन्न आणि आल्हाददायक होतं सगळं. शेवटी मूर्त्या, डेकोरेशन सगळं खूपच छान होतं. फायनली आम्ही दर्शन घेतलं आणि वेन्यूकडे निघालो. तर वेन्यूकडे जाताना सुद्धा इतकं सुंदर फुलांची आरास केली होती आणि सगळीकडे एकदम उत्साहाचं वातावरण होतं. छान गाणी लावली होती आजूबाजूला, मस्त वाटत होतं. पप्पा येत आहेत का मागून? कुठनं जायचं? आगे जाऊन राईट बोललं होतं. बाबांची हे जे आम्ही बघत आहोत हे आयुष्य, हे फारच म्हणजे एका डान्स सारखं आहे. कधी फुल ट्यून मध्ये, कधी थोडस क्लमझी पण होतं, पण आम्ही कंप्लेन जास्ती नाही करू शकत. पण इट इज ऑलवेज इन सिंक. They have played a fantastic, innings together for last 50 years. Sorry, मी थोडंसं मध्ये इंग्लिश पण बोलतो, and I think everybody will like it. They have shown lot of love, आणि आम्हाला त्यांनी शिकवलंय की प्रेमाने कसं जगायचं. आणि जसं आम्ही आता अजून म्हणजे वयाने मोठे होतोय, फॅमिली वाढते, आतमध्ये मला जास्त काही शूट नाही करता आलं, कारण अलाउड नव्हतं. तर बाहेर आल्यानंतर हा असा सुंदर सेल्फी पॉईंट त्यांनी क्रिएट केला होता.
आणि श्याम बेंद्रे सरांचं ना एक गोष्ट मला खूप आवडली. त्यांनी आपल्यासारख्या पेरेंट्सला किंवा आत्ताच्या नवीन पिढीला एक संदेश दिला की पेरेंट्सने मुलांना असं विचारू नका की तू काय बनणार आहेस, तर असं विचारा की तू काय बनवणार आहेस. याने ऑन्टरप्रेनरशिप क्रिएट होईल. मुलांना शिकवा पण नोकरीसाठी नको, बिझनेस करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या धर्माचा आदर करा. परमेश्वराने आपल्याला हिंदू धर्मात जन्माला दिलेला आहे, तर आपल्या धर्माचा आदर करा, सगळ्या धर्मांचा आदर करा. पण आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्याचा सन्मान करा, लोकांची प्रेमाने वागा. आजकालच्या पिढीला हे सगळं सांगणं खूप गरजेचं होतं. आपण प्रत्येक वेळेस सांगतोच, पण कसं असतं ना, सोनाराने टोचलेले कान दुखत नाहीत असं म्हणतात ना, तसं परक्या व्यक्तीने सांगितलेला उपदेश ना मुलांना लगेच लक्षात येतो. त्यामुळे एकंदर खूप वर्थ कमिंग होतं इकडे. शक्यतो मी जास्त बाहेर जात नाही फंक्शन्सला वगैरे, पण इथे येणं म्हणजे माझ्या दृष्टीने, माझ्या मुलीच्या दृष्टीने खूपच फायदेशीर होतं. कारण त्यांचे जे उपदेश आहेत किंवा त्यांचे जे एक्सपिरियन्स आहे, झिरोपासनं आज इतकी मोठी कंपनी क्रिएट करणं, ती सक्सेसफुली रन करणं, हे प्रत्येकालाच जमत नाही. खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडनं घेण्यासारख्या होत्या आणि एकंदर खूप छान कार्यक्रम झाला. आम्ही आवरून परत आम्ही आमच्या रूममध्ये आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिकडनं निघणार होतो. त्यामुळे मला जास्त काही शूट नाही करता आलं, पण जेवढं मला शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न. सकाळी लवकर उठून नाश्ता करून आम्ही निघालो आणि हे सुंदर गिफ्ट आम्हाला त्यांच्या वाईफने म्हणजे शोभा मॅडमने दिलं. आणि एवढं छान ब्युटिफुली पॅक्ड होतं. ओटी भरली त्यांनी माझी, पण ती ओटी भरण्यामध्ये पण एक प्रकारची इतकी सुबकता, म्हणजे मी खरंच फार असं सुंदरच वाटत होतं. त्यांनी असं छान ड्रेस पीस दिला होता ओटीमध्ये. आणि काय म्हणतात ना, आपण जो ओटीमध्ये जो नारळ देतो, तर तो नारळ पण त्यांनी एवढा ब्युटिफुली पॅक केला होता. अगदी प्रत्येक गोष्ट अगदी सुबकता इतकी परफेक्ट कशी असू शकते ना, ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी अटेंड केलेला तो कार्यक्रम. एका गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला त्या भेटत होत्या, ते सर भेटत होते, विचारपूस करत होते. आणि हे बघा ना, किती सुंदर प्रकारे हा नारळ पण असा बांधलेला आहे. त्यानंतर हे हळदी कुंकाचे छोटेसे पाउचेस, ते सुद्धा खूप क्यूट दिसत होते. आणि ओटीत असलेले नारळ, हे तांदूळ, एकंदर सगळंच खूप छान होतं. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. जास्त मला आतलं काही शूट नाही करता आलं, पण जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.